जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। अर्जुन विषाद योग कर्तव्य आणि नातेसंबंध यांच्या संघर्षामुळे मन गोंधळले की विवेकाची गरज निर्माण होते। सांख्य योग आत्मा अमर आहे म्हणून परिणामाची आसक्ती न ठेवता कर्तव्य करावं। कर्मयोग कर्म टाळणे नव्हे तर आसक्ती न ठेवता कर्म करणे हीच श्रेष्ठ साधना आहे। ज्ञान कर्म संन्यास योग खरे ज्ञान कर्माला शुद्ध करतं आणि अहंकाराचा त्याग घडवितं। कर्म संन्यास योग कर्म करीत असतानाही अंतःकरणात संन्यास शक्य आहे। ध्यान योग मन नियंत्रणात आणून ध्यानाने आत्मसाक्षरता साधता येते। ध्यान योग मन नियंत्रणात आणून ध्यानाने आत्मसाक्षरता साधता येते। ज्ञान विज्ञान योग परमेश्वराचे तत्व जाणणे म्हणजे जगाच्या मूळ सत्याचे ज्ञान होय। अक्षर ब्रह्मयोग मृत्यूसमयी ज्या भावात मन स्थिर असेल तसेच अंतिम प्राप्ती होते। राजविद्या राजगुह्य योग भक्ती ही सर्वात श्रेष्ठ आणि गूढ अशी मुक्तीकडे नेणारी विद्या आहे। विभूती योग सृष्टीतील सर्व वैभव आणि शक्ती ही परमेश्वराच्या विभूतींची झलक आहे। विश्वरूप दर्शन योग परमेश्वर सर्व विश्वरूपाने व्यापलेला आहे हे दर्शनाने प्रकट होते। भक्ती योग साधेपणाने प्रेमाने केलेली भक्ती ही ईश्वर प्राप्तीचा सोपा मार्ग आहे। क्षेत्रज्ञ विभाग योग शरीर हे क्षेत्र आणि आत्मा हा त्याचा जाणणारा क्षेत्रज्ञ आहे। गुणत्रय विभाग योग सत्व रज आणि तम हे तीन गुण मानवी स्वभाव व कर्मांना चालवितात। पुरुषोत्तम योग नाशवान जग आणि अविनाशी आत्मा या पलीकडे पुरुषोत्तम परमेश्वर आहे। दैवासुर पंद्विभाग योग दैवी गुण मुक्तीकडे नेतात तर आसुरी गुण बंधनाकडे नेतात। श्रद्धात्रय विभाग योग मनुष्याची श्रद्धा त्याच्या स्वभाव गुणानुसार सत्व रज किंवा तम अशी असते। मोक्ष संन्यास योग सर्व कर्म परमेश्वराला अर्पण करून कर्तेपणाचा त्याग केला की मोक्ष मिळतो। संपूर्ण गीतेचा सार एका वाक्यात कर्तव्य करत राहा, अहंकार व फलाची आसक्ती सोडा आणि आत्मसत्व जाणून परमेश्वराशी एकरूप व्हा। सत्यमुख प्रतिनिधी ज्येष्ठ नागरिक बाबासाहेब मांगलेकर इचलकरंजी। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो विसरू नका।